नमस्कार, मी पंजाब डक. बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. इकडे हिंगोलीकडे झाला, इकडे जालना जिल्ह्यात देखील झाला. तर परत आज शेतकऱ्याचे फोन आले की मग आता हे वातावरण कधीपर्यंत राहणार आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर 16 तारखेपासून मात्र परत राज्यात थंडी मात्र पूर्वपदावर येणार आहे. म्हणजे 16 जानेवारी 2026 पासून राज्यात परत थंडीला सुरुवात होणार आहे. उत्तरेकडून वारे सुटतील, परत राज्यामध्ये थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर शेतकऱ्याचे असे फोन आले की आम्ही टरबूज खरबूज लावलेत, परत काही ढगाळ वातावरण राहील का. तर हे ढगाळ वातावरण टरबूज खरबूज लागवड वेलवर घ्यायसाठी चांगलं असतं, म्हणून त्यांचे फोन आले. तर त्यांना एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर परत स्पेशल एक दिला जाईल मेसेज. पण राज्यात मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हे देखील लक्षात यायचं. थंडी वाढणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. ही थंडी जवळपास सांगायचं झालं तर 20-22 तारखेपर्यंत तर राहणार आहे. त्याच्यानंतर 22 तारखेच्या नंतर महाराष्ट्रातील परत थंडी कमी होणार आहे, म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण आता हे जे कालचा जे पाऊस आहे म्हणजे 12-13च्या दरम्यान पडलेला, ज्या ज्या भागात पडला त्या भागातल्या कांदा शेतकरी असो, डाळिंब शेतकरी असो, द्राक्ष शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की उद्याच्याला मात्र बऱ्याच भागामध्ये धुकं देखील दिसणार आहे, धुळी देखील येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि आपण आपल्या फवारणीचं नियोजन करायचं. त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरकडे देखील पाऊस पडला. तिथल्या ऊसतोड कामगारांना सांगू इच्छितो की आता तुमच्याकडे काही पाऊस येणार नाही. आणि कर्नाटकमध्ये देखील हीच परिस्थिती राहणार आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राचे काही भागातले जे जिल्हे आहेत, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक शेतकऱ्याला एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.